मस्ता चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झाल्यामुळे दोषींवर कडक कारवाई करावी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गुरुवारी 1 दिवस राज्यभरातील ग्रामपंचायत बंद करण्याचे आंदोलन केले। यात राज्यातील अनेक जिल्ह्यातील बहुतांश सर्व ग्रामपंचायतीने बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। राज्यातील 15,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात आले। सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आव्हानानुसार राज्यातील अनेक ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे बंद पाळून त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे व आपल्या मागण्यांना वाचा फोडली आहे। तसेच सरपंचांनी एकत्रित येत आपल्याला तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी गटविकास अधिकारी, तहसीलदार, प्रांत वगैरे अधिकाऱ्यांना निवेदन दिली। जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विविध ग्रामपंचायती बंदमध्ये सहभागी झाल्या। भोसरे व चोभे-पिंपरी ग्रामपंचायतमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत बंद केली व उपस्थितांना सांगत म्हणाले की राज्यातील सरपंच, उपसरपंच, कर्मचारी काही गावातील गावगुंडांपासून भयभीत झाले आहेत। समाजसेवा करताना अनेक जण यांच्या दबावाखाली काम करत आहे। तेलंगणा व राजस्थानमधील न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सरपंचांच्या फिर्यादीनुसार शासकीय कामकाजातील अडथळ्यांचा गुन्हा गावगुंडांवर दाखल करावा। यावेळी अध्यक्ष जयंत पाटील यांनी शासनाकडे विविध मागण्या केल्या जात आहे। सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी कायदा असावा। ग्रामसभेला काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, यामुळे प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण असावे। सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी देण्यात यावी। संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी। तसेच त्यांच्या गावामध्ये त्यांचे स्मारक उभे करण्यात यावे। सरपंचाला भविष्यात सुरक्षितता लाभण्यासाठी त्यांना पेन्शन योजना तसेच त्यांना विमा संरक्षण शासनातर्फे देण्यात यावे। ग्रामसभा ही सर्व ग्रामस्थांसाठी खुली असते, त्यावेळेस सर्व ग्रामस्थ तेथे सहभाग घेता। यामुळे ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये गावातील लोकांना कायद्याने प्रवेश बंद असावा। यावेळी भोसरे व चोभे-पिंपरी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। आज अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या खुन्यांना फाशी व्हावी म्हणून राज्यभर ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। त्याचबरोबर सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा ही मागणी या निमित्ताने समाजासमोर आणि शासनासमोर करत आहोत। धन्यवाद। चोभे-पिंपरी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या आव्हानानुसार 1 दिवसीय ग्रामपंचायतीत कामबंद आंदोलन सुरू करण्यात येत आहे। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला नोकरी द्यावी, त्यांना आर्थिक मदत करावी, देशमुखांचं स्मारक त्यांच्या गावी उभं करावं, सरपंच आणि कर्मचाऱ्यांसाठी संरक्षण कायदा लागू करावा, त्याचबरोबर ग्रामसभेला पोलीस बंदोबस्त असावा या मागण्यासाठी, त्याचप्रमाणे सरपंच, उपसरपंचांना विमा संरक्षण आणि पेन्शन लागू व्हावी या मागण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं आज राज्यभरात ग्रामपंचायतीमध्ये 1 दिवसीय काम बंद आंदोलन घेण्यात आले आहे। त्याची सुरुवात या ठिकाणून आम्ही करत आहोत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।